नमस्कार. आज रविवार दिनांक 26 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर खत टंचाई, लीकिंग व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान नवीन मोंढा नांदेड येथील वसुंधरा फर्टिलायझर्स कृषी निविष्ठा विक्री केंद्रास तसेच गोदामास भेट देऊन साठा केलेल्या खताची तपासणी केली. तसेच श्री फर्टिलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे भेट देऊन बाजारातील खते व बियाणे पुरवठा व विक्री संदर्भात माहिती घेतली. कृषी निविष्ठा विक्रेते यांचे परवाने, साठा रजिस्टर, ई-पॉस मशीनची तपासणी करून प्रत्यक्षात खताचा किती साठा आहे हे तपासले. याबाबत कृषी निविष्ठा विक्रेते यांना ई-पॉस मशीनशिवाय खत विक्री करू नये तसेच खताची साठेबाजी करू नये अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. 22 एप्रिल रोजी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुखेड येथे MIDC स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. मुखेड बाढाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 लगत असलेल्या गायरान जमिनीपैकी 44.5 हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनालाही मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीला आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासह उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माता वासवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वासवी व वनिता क्लब सिडकोच्या वतीने आज सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा श्री बालाजी मंदिर देवस्थान, आनंदनगर सोसायटी हडको ते वासवी माता मंदिर, वासवी धवन सिडको दरम्यान असणार आहे. माता वासवी यांच्या महाआरतीने शोभायात्रेचा समारोप होणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून गोदावरी अर्बनचे कार्य अर्थव्यवस्थेला बळ देणारे आहे, असे गौरवोद्गार सहकार, गृहनिर्माण, शालेय राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. गोदावरी अर्बनच्या वर्धा शाखेच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष नामदार हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्री पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. वयाची 90वी ओलांडलेले माजी आमदार व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ईश्वरराव भुसीकर यांचा 3 मे रोजी सपत्नीक गौरव केला जाणार असून यावेळी ईश्वरराव भुसीकर यांचावरील ईश्वरायण हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.